बॉस कसं केलं पेपर? लय अवघड गेलं बॉस. असली गाणं फाटली ना, विचारू नका. मैं क्या बताऊं. कुठलं होतं? बीजगणित का भूमिती? भूमिती होतं. भूमिती. नहीं साळुंखे, यहाँ कुछ तो गड़बड़ है. जरूर कोई ना. कशाला अवघड गेलाय? अभ्यास केला होता का नाही? अभी तो रुको, क्लाइमॅक्स अभी बाकी है. पेपर कसं गेला? सोपा गेला. खरं सांग. खरं सांग. खरं तोंड बघून तर वाटेल अवघड गेलंय. बीजगणितच होतं. तिने तर म्हणलं भूमितीचं होतं. अवघड. सांग सर. आमच्या घरातले बघतात बाहेर. नीट बोल मग. हॅलो. क्या बोला तुम्ही? झेडपे उगा नावाला इंग्लिश लावलं तिथं. सगळं लिहिलो पण टेन्शन आहे की सगळं बरोबर आहे का नाही. टेन्शन आहे. घरी जाऊन चेक करता आता. नाही आता कोण चेक करत बसते. मार्कच आहे 40चं होतं 20च लिहिला. आता 20 मधले किती बरोबर आहेत? 5 मार्क तर पडतात का नाही. हमारे यहाँ ऐसा ही होता है. 2 दिवसाला किती मार्क दिला? 4 मार्काचं. घरचे काम म्हणलेत, नापास झाल्यावर काम म्हणलेत. आम्हाला जायचं आणि कुठलं काम? चायनीज गाड्यावर जाते म्हण. हे गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. तर आज आहे परत एकदा 10वीचा पेपर. आपल्याला लई कमेंट याल ते की सेकंड पार्ट करा. त्यामुळे आपण आज भारती विद्यापीठला गणिताच्या पेपरला सेकंड पार्ट करायला जाणार आहे, शूट करायला. तर पोरांचं रिॲक्शन काय असतं बघणार आहे आणि कोणी किती मार्काचं लिहिलं ते बघणार आहे. कारण गणिताचं पेपर म्हणजे फाटून हात आलेली असते. त्यामुळे कोण किती काय केले तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. ब्लॉगमध्ये क्वालिटी मज्जा येणार आहे. तर आज 10वीचा पेपर होता. कसा गेला आपण विचारू. बॉस कसं केलं पेपर? लय अवघड गेलं बॉस. असली गाणं फाटली ना, विचारू नका. लय डेंजर गाणं फाटली माझी. कसं काय? कुठलं होतं? बीजगणित का भूमिती? भूमिती होतं. भूमिती. अभ्यास केला होता का नाही? कायच नाही केलं तू. मग गाण लय डेंजर फाटली आता माझी. कॉपी बिपी केला का नाही? कॉपी घेऊन गेलतो पण लय डेंजर लपवलो. बाय. पेपर कसं गेला? 1 नंबर. कुठल्या विषयाचा होता? गणित. किती मार्काचा लिहिला? 20 मार्काचा. पडते 40 मार्काचा होतं 20चं लिहिला. कशाला अवघड गेलाय? अभ्यास केला होता का नाही? नाही. कशाला केलं नाही. हसाला कशाला? केलतो थोडा विसरलो. ए बाय, पेपर कसं गेला इकडे? ये रे, पेपर कसं गेला? सोपा गेला. खरं सांग. खरं सांग. तोंड बघून तर वाटेल अवघड गेलंय. किती मार्काचं लिहिला? 15. 40 मार्काचा होता. 15 मार्क फक्त. किती पडतात 15 पैकी? 15 पैकी पडतील का? तर 16 आलो बघा. जास्त सांगाल. किती मार्काचा लिहिला? 25. 40चं होतं 25चं कसा लिहिला? जेवढं येईल तेवढं लिहिलो. अभ्यास केला होता नाही? नाही. सगळ्यात सोपा पेपर होता की आज? होतं घेऊन. कुठला पेपर होतं? गणितचा. कुठल्या गणितचं मध्ये? गणित एक. मग कशा लिहिलं? आकृत्या बिकृत्या काढला का नाही? आकृती नाही. बीजगणितचं होतं. तिने तर म्हणलं भूमितीचं होतं. सांग सर. आमच्या घरातले बघतात बाहेर. नीट बोल मग. हॅलो. कुठला पेपर होता? M1चं होतं. लिहिला का नाही? लिहिलो की. कुठली शाळेतला? युनिक. इंग्लिश. झेडपे. उगा नावाला इंग्लिश लावलं तिथं. सरकारी आहे? नाही हो, प्रायव्हेट आहे. मग झेडपे म्हणाला की? ते असंच असतंय. उगा नाव इंग्लिश लावलेत, बाकी कायच नाही तिथं. तिथला इथे नंबर पडलाय. मग 40 मार्काचा ते किती मार्कच लिहिला? काम मोजलो नाही बघा. किती पडते? 20च्या पुढे तर जातो. पास होता का नाही? पास होतो की. नापास झालं तर? नापास होत नाही. जर झाला तर काय होत नाही, कारण की इंटरनलचे आहेत अर्धे. त्या भरोशावर आहे. तू किती मार्क लिहिला? कशाला? तू किती मार्क? सगळं लिहिलो पण टेन्शन आहे की सगळं बरोबर आहे का नाही. टेन्शन आहे. घरी जाऊन चेक करता आता. नाही आता कोण चेक करत बसते. जे येईल ते येईल. भीती वाटते का? भीती ते वाटतंय ना. आता काय करायचं. किती मार्कच लिहिला? 20 मार्काचा. 40चं होतं 20च लिहिला. आता 20 मधले किती बरोबर आहेत? 5 मार्क तर पडतात का नाही. सरळ नापास झाला तू तर जायचं बिगारीला. घरचे काय म्हणले? पास झाला म्हणून. 5 मार्काचा लिहिला, पास होता. 7 विषय आहे की. मग एक बॅग पडले की सगळं जाते की नाही? 5 विषय मध्ये झालं की झालं. असा विषय आहे. ओ भारी आहे की. ये तू 2 दिवसाला किती मार्काचा लिहिला? 4 मार्काचं. 4? खरं हो बॉस. काय जी नाही. जे अभ्यास केलो ते आलंच नाही. मग काय आलंय? काय शिट्ट काय आलंय काय माहित नाही. कशामुळं? अभ्यास करायचं रे वर्षभर. गेलो जे अभ्यास केलो ते आलंच नाही. कुठल्या शाळेतला आहे? सुरुवात आहे. सर आता सर काय तर म्हणते
हे सर आलेच नाही. आले नाही, दाखवले का नाही? दाखवले फक्त. दाखवले का नाही पेपर? शेया शेट्ट 4 मार्कात लिहिलो आलो बा. बोल, किती मार्काच लिहिला? 10-15 मार्कात लिहिलो. 40 पैकी होतं 10 मार्काच लिहिलास. आता 10 मधले 10 तर बरोबर नसतात. काय माहित नाही आता किती पडत लय झालं. 5 तर होतो की नाही माहित नाही. 5 तर मार्क पडते. समज नापास झाला, नापास झालं काय आता घरी बसावं लागतंय का? घरचे काम म्हणलेत नापास झाल्यावर काम म्हणलेत. कामाला जायचं आणि कुठं कुठलं काम? चायनीज चायनीज गाड्यावर जाते म्हण भाऊ. नैतिक कुठल्या शाळेत आहे? सुरुवासे किती मार्काच लिहिला? 35. 35 पडते तर. काय माहिती आता जेवढे पडतील तेवढे पडायचं. किती मार्काचा होता पेपर? 40. 35 लिहिला फक्त. अम्मो 35 तर पडत नाही, हे मी गॅरंटी सांगतो. 10 पडले तरी काय फरक पडणार आहे? नापास झालं तर नापास झाला तर चालतंय. चालतं. घरचे का म्हणत नाही? म्हणतात की काय म्हणते? नापास का झाला? काय ना? सलमान. किती मार्कच लिहिला? 30 लिहिलो. आणि 20 कुठे गेले? 10 कुठे गेले? 40 होतं ना. ते 10 असं सोडून दिलो नावाला. 30 पडते तर. पडतेत. नाही पडलं नाही पडले तर पैसे देऊन भरू का तर? तर परत काढता विषय आहे. नाही लगेच आता घरचे काय म्हणले नापास झालं तर? काय नाही म्हणले नाही. काय करायचं कर म्हणले. हा काय अभ्यास करता का नाही रोज? नाही करत. मग काम करतो. काय ना? आदर्श पुजारी. कुठला पेपर होता? गणित. कुठलं गणित मध्ये कुठलं? अल्जेब्रा. किती मार्काच लिहिला? पेपर लिहिला नाही खरं सांग. मग तुला आठवण नाही? 36 पडते तर. पूर्ण पडते 36. पडत नाही पण पाहायला. जर समज नापास झाला, बॅक पडला विषय तर शेती. तर क्वालिटी विषय झालाय. पार्ट 2 साठी लय कमेंट आलते म्हणून आपण पार्ट 2 केलेला आहे. तर पार्ट 2 मध्ये त्यापेक्षा डेंजर कलाकार निघाले. कोण पेपर लिहिलंय, कोण लिहिले नाही, कोण शेती करणार आहे. तर पार्ट 3 करायचं का नाही हे कमेंट मध्ये सांगा. आणि पार्ट 3 कुठल्या शाळेत करायचं आहे ते बी सांगा. ज्या शाळेचे जास्तीत जास्त कमेंट येईल त्या शाळेत पार्ट 3 100% होणार. अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.